वर्षामध्ये ज्या या 4 नवरात्री येतात, त्या 4 नवरात्रीमध्ये जर अनुष्ठान केलं तर ते अनुष्ठान विशेष फलदायी होत असतं. आपल्याला जर हनुमानजींची उपासना करायची असेल, आपण जर हनुमानजींचे उपासक असणार तर या 4ही नवरात्रीच्या 9ही दिवसांमध्ये 24 तासामधला एक वेळ निश्चित करायचा आहे. आपल्याकडे जर 24 तासामध्ये फक्त 15 मिनिट देता येत असेल, अर्धा तास देता येत असेल, 1 तास देता येत असेल, 3 तास देता येत असेल, तर आपण 9ही दिवसामध्ये तो एक वेळ निश्चित करायचा आहे. सकाळचा असेल, दुपारचा असेल, संध्याकाळचा असेल, जो आपल्याला योग्य वाटेल. पण 9ही दिवस तोच वेळ निश्चित करायचा आहे आणि त्याच वेळेमध्ये ज्याची उपासना करायची आहे त्याच इष्टदेवाच्या मंत्राचा जप करायचा आहे. मग ही उपासना करत असताना आपण व्रताच्या माध्यमातूनही करू शकतो. ही उपासना करत असताना आपण महादेव असेल तर जल समर्पित करून महादेवाचा मंत्र जाप करूनही ही उपासना करू शकतात. जर देवी भगवतीची उपासना करायची असेल तर आपण होमाच्या रूपाने उपासना करू शकतो. आपल्याला देवी भगवतीची उपासना करायची असेल तर आपण दुर्गा पाठ करू शकतो, एखादा स्तोत्राचा पाठ करू शकतो, एखाद्या चालीसेचा, जे आपल्याला योग्य असेल तेच 9ही दिवस करायचं आहे. देवीच्या नवारण मंत्राचा जरी जप करायचा असेल तर त्या निश्चित कालावधीमध्ये त्या मंत्राचा जप जर 9ही दिवस केला, म्हणजे तीच क्रिया 9ही दिवस केली तर त्याला अनुष्ठान म्हटलं जातं. आणि पहिल्या दिवशी हातामध्ये जल आणि तांदूळ घेऊन जर आपण त्याचा संकल्प केला आणि 9ही दिवस ते अनुष्ठान केलं तर ते सिद्ध होत असतं आणि ते साध्य, आपलं जेही आपली इच्छा असेल ती पूर्ण होत असतं. कारण या कलियुगामध्ये काही व्रत, काही नियम, काही उपवास हे इष्ट कामनापूर्तीसाठी सांगितलेले आहेत. आणि ते व्रत, वैकल्य, उपवास जर केले, उपासना भक्ती जर केली तर कलियुगामध्ये ती त्वरित फलदायी सांगितलेली आहे. म्हणजे आताच या ठिकाणी जर काही पाहिजे असेल, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप जर रात्रंदिवस केला तर तो आपल्याला जन्मोजन्मी कामात पडतो, पुढच्याही जन्मी कामात पडतो. परंतु काही व्रत असे आहेत, काही उपासना असे आहेत की ती याच ठिकाणी फलदायी होत असतात. जसं महिला वर्ग वैभव लक्ष्मीचं व्रत करतात, देवी महालक्ष्मीचं व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये करतात. म्हणजे वेगवेगळे व्रत वैकल्य सांगितलेले आहेत, हे त्वरित फल देणारे आहेत. तशाच पद्धतीने या 4ही नवरात्रांचे व्रत वैकल्य जर केलं तर ते अधिक फलदायी ठरत असतं. त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे की जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला निर्णय शक्ती नसेल, निर्णय शक्ती म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे हे जर आपल्या लक्षात येत नसेल, जसं आपल्या जीवनातल्या काही गोष्टी आपण दुसऱ्यांना विचारतो की मला एक व्यापार, मला एक व्यवसाय करायचा आहे, परंतु मी कोणता व्यवसाय करू आपण दुसऱ्यांना का विचारतो? कारण आपल्या स्वतःमध्ये निर्णय शक्ती नाही. म्हणजे काही निर्णय आपण दुसऱ्यांच्या हातामध्ये देतो आणि असा निर्णय शक्तीचा जर अभाव असेल किंवा आपण घेतलेले निर्णय जर चुकत असतील किंवा निर्णय घेतल्यानंतर आपली दिशा ही चुकीच्या मार्गाने जात असेल तर समजून घ्या की आपल्या जीवनामध्ये निर्णय शक्तीचा अभाव आहे. बऱ्याच वेळेस मनुष्य योग्य काय आणि अयोग्य काय याचा निर्णय करू शकत नाही. साध्या गोष्टींमध्येही की कोणत्या वेळेस मी कोणतं काम केल्यानंतर माझे काम लवकरात लवकर संपून मला वेळ कुठे देता येईल, ही सुद्धा साधी निर्णय शक्ती आपल्याला घेता येत नाही. एकदा घटना अशी घडली, एका शेतकऱ्याकडे एक म्हैस होती. त्या म्हशीचे शिंग असे होते, कसे बघताय ना माझ्याकडे. तो व्यक्ती रोज त्या म्हशीकडे बघून विचार करायचा की म्हशीचे शिंग असे आहेत, त्याच्यामध्ये माझी मान जाईल का आणि जर गेली तर बाहेर निघेल का. आता असा विचार करायची काही गरज. 6 महिने हा विचार करत होता आणि 6 महिन्यानंतर त्याने एक दिवस म्हशीला पाणी पाजण्यासाठी हौदाजवळ नेलं आणि विचार केला की चला आज आपण प्रात्यक्षिक करून बघूया.
म्हणून जसा तो म्हशीच्या जवळ गेला आणि त्याने मान टाकली म्हशीच्या शिंगामध्ये, जशी मान घातली मुख म्हशीच्या शिंगामध्ये घातलं म्हशीने चमत्कार, आणि जसा जोरात लांब फेकला गेला मोठ्याने ओरडायला लागला, रडायला लागला. आजूबाजूचे लोक पळत आले. अहो रामभाऊ काय झालं? इथले नाही हं रामभाऊ. रामभाऊ काय झालं? काय झालं म्हटले काहीच नाही. म्हशीच्या शिंगामध्ये सहज तोंड टाकून बघितलं, विचार केला की मध्ये जाईल का, आणि गेलं तर बाहेर निघेल. लोक म्हणायला लागले अहो काही विचार तर करायचा. म्हटले 6 महिन्यापासून हाच विचार करत होतो. म्हणजे निर्णय चुकीच्या पद्धतीने विचार केला जातो आणि चुकीचे निर्णय घेतले जातात साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा. अशी निर्णय शक्ती जर मनुष्यामध्ये नसेल तर अशी निर्णय शक्ती नसल्यानंतर मनुष्याने काय केलं पाहिजे? म्हणतात की निर्णय शक्ती जर नसेल तर देवी सरस्वतीची आराधना केली पाहिजे. जर मनुष्याने देवी सरस्वतीची आराधना केली, उपासना केली, तर त्याच्या बुद्धीमध्ये निर्णय घेण्याची ताकद निर्माण होते. मग देवी सरस्वतीच्या मंत्राचा जप करायचा आहे. देवी सरस्वतीचा मंत्र या ठिकाणी सांगितलेला आहे वेदव्यासजी महाराजांनी. श्रीम ह्रीम सरस्वत्यै स्वाहा. हा जर सारस्वत मंत्राचा जर जप केला तर या सारस्वत मंत्राचा जप केल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला जर विद्याभ्यास ग्रहण केल्यानंतरही जर लक्षात राहत नसेल, शाळेमध्ये शिकवलेलं लक्षात राहत नसेल, अभ्यास केल्यानंतरही पुन्हा पुन्हा पठन पाठन केल्यानंतरही त्याच्या लक्षात जर राहत नसेल तर त्याने या सारस्वत मंत्राचा जप करायचा आहे. जो या सारस्वत मंत्राचा जप करतो त्याला देवी सरस्वती प्रसन्न होऊन त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानशक्ती प्रदान करत असते. आणि हा सारस्वत मंत्र सिद्ध केव्हा होतो? म्हणतात 4 लाख मंत्र जाप केल्यानंतर हा सारस्वत मंत्र सिद्ध होत असतो. वेदव्यासजी महाराजांनी सांगितलेलं आहे, चतुर्लक्ष जपे नैव मंत्र सिद्धो भवे नृणा. चतुर्लक्ष जपे नित्यम, म्हणजे 4 लक्ष जर या सारस्वत मंत्राचा जप केला तर तो सिद्ध होत असतो आणि फल चमत्कार त्या ठिकाणी दाखवायला सुरुवात करत असतो. असे अनेक मंत्र सांगण्यात आलेले आहेत की ज्या मंत्राचा जप केल्यानंतर मनुष्याला बुद्धीची प्राप्ती होत असते. ही सरस्वती कशी आहे? म्हणतात जय जगदीश्वरी मात सरस्वती शरणागत जय जगदीश्वरी मात सरस्वती शरणागत प्रतिपालनहारी. जय जगदीश्वरी शरणागत प्रतिपालनहारी. जय जगदीश्वरी मात सरस्वती संग सखी शुभ हर्ष सवारी. संग सखी शुभ हर्ष सवारी. जय जगदीश्वरी मात सरस्वती शरणागत प्रतिपालनहारी.
जगदीश्वरी सरस्वती ही बुद्धी प्रदान करणारी आहे. त्याच्यानंतर जर जीवनामध्ये कुणाला द्रव्य शक्तीचा अभाव असेल, म्हणजे कितीही प्रयत्न केल्यानंतरही धन प्राप्ती होत नाही, अथक परिश्रम केले, खूप प्रयास केले, खूप कष्ट केलेले आहेत, त्या कष्टाच्या मानाने येणारे धन जर फार कमी असेल, धन प्राप्ती होत नसेल, किंवा जर धन प्राप्तीसाठी वेगवेगळे उपाय केल्यानंतरही मनुष्य थकलेला असेल आणि धन प्राप्ती केल्यानंतरही जर ते धन घरामध्ये स्थिर राहत नसेल, तर धनाची देवता आहे देवी लक्ष्मी. अशा वेळेस देवी लक्ष्मीची उपासना सांगितलेली आहे. द्रव्य शक्तीचा जर जीवनामध्ये अभाव असेल, धन प्राप्त केल्यानंतरही जर ते घरामध्ये टिकत नसेल, स्थिर राहत नसेल, कारण आपण जे धन कमवत आहात ते धन वेगवेगळ्या मार्गाने आपल्या घरामध्ये येत असतं आणि धनाच्या मागे 15-16 अनर्थ सांगितलेले आहे. हे अनर्थ घेऊन धन आपल्या घरी येत असतं. ती लक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये येते त्यावेळेस ती लक्ष्मी जर चुकीच्या मार्गाने आपल्या घरामध्ये येत असेल, म्हणजे आपण धन जर चुकीच्या मार्गाने कमावलेलं असेल, कुणाला फसवून, कुणाला खोटं बोलून, त्यावेळेस ते येणारं जे धन आहे ते चुकीच्या मार्गाने येणारं धन धनाच्या सोबत वेगवेगळ्या प्रकारचे अनर्थ घेऊन येत असतं. आणि हे धन जेव्हा आपल्या घरामध्ये येतंय त्यावेळेस एकटं येत नाही, तर ते धन आपल्या सोबत वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश, वेगवेगळे आजार, वेगवेगळे भांडण, म्हणजे अनर्थ रूपाने ते धन घरामध्ये येतं आणि ते आलेलं धन कधीही आपल्याला शांती, सुख आणि समाधान प्राप्त करून देत नाही. अशा वेळेस जर आपल्या जवळ असणारी द्रव्य शक्ती जर शुद्ध व्हावी असं वाटत असेल, आपल्याला जर वाटत असेल की माझी फार इच्छा आहे दान धर्म करण्याची, आपल्याला जर वाटत असेल दान धर्म करायचा असेल, मग ते अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, कथा कीर्तनामध्ये दान असेल, एखादा आश्रम बांधण्यासाठी, म्हणजे आपल्याला धनदान करण्याची इच्छा आहे परंतु आपल्याकडे धनाचा अभाव आहे, अशा वेळेस जर देवी लक्ष्मीची आराधना केली, ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः अशा देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जर जप केला, तर 9ही दिवस अनुष्ठान केलं, 4ही नवरात्रींमध्ये किंवा शारदीय नवरात्र 4ही नवरात्रींमध्ये सगळ्यात अधिक फल देणारी नवरात्र म्हणजे ही अश्विन शारदीय नवरात्र आहे. ही 4ही नवरात्रांमध्ये अधिक फल देणारी नवरात्र आहे. आणि अशा नवरात्रीमध्ये 9ही दिवस जर त्या देवी शक्तीचं, देवी लक्ष्मीचं जर नामस्मरण केलं, अनुष्ठान केलं विशिष्ट वेळेमध्ये, तर ती देवी लक्ष्मी त्या ठिकाणी आपल्या भाग्यात नसताना प्रासादिक रूपाने धन आपल्याला प्रदान करत असते. मग देवी लक्ष्मीच्या प्रसादाने येणारं धन हे आपल्या कष्टाचं नाही तर प्रासादिक धन येत असतं. म्हणजे जे आपल्या भाग्यात नव्हतं परंतु प्रसाद रूपाने देवीच्या कृपेने जर आपल्या घरामध्ये येतंय, तर असं प्रासादिक रूपाने आलेलं धन आपल्याला आपल्या जीवनामध्ये उन्नतीचा मार्ग दाखवतं. त्याच्यासाठी लक्ष्मीची उपासना सांगितलेली आहे. याच्यानंतर पुढे तिसरं वर्णन आलेलं आहे, जर आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती नसेल, म्हणजे जर एखादी चुकीची घटना घडते आणि अशी चुकीची घटना घडत असताना आपण बघतोय की काहीतरी चुकतंय, काहीतरी वाईट होतंय, परंतु ते वाईट होत असताना बघूनही आपण त्याला प्रतिकार करू शकत नाही. एक लक्षात ठेवा, आपल्या समोर जर काही वाईट घटना घडत असेल, कुणाला जर कुणी मारत असेल, चूक नसताना जर कुणी कुणाला अपमानित करत असेल, कुणी कुणाचं मान हनन करत असेल, मान मर्दन करत असेल, प्रवास करतोय आपण गाडीमध्ये,
ज्या व्यक्तीची जागा आहे त्या व्यक्तीला ती जागा न मिळता दुसरंच कोणीतरी त्या जागेवर बसलेलं असेल आणि आपण फक्त बघत असणार, कोणत्याही चुकीच्या घटना असणार त्या आपण जर बघत असणार, तर आपलं मनुष्याचं कर्तव्य आहे, मानवीय कर्तव्य आहे की चुकीची घटना घडत असताना आपण त्याच्या ठिकाणी प्रतिकार केला पाहिजे. जर आपण प्रतिकार केला नाही तर आपण त्या चुकीच्या घटनेमध्ये काही बोललो नाही तर त्याला मूक प्रतिसाद समजलं जातं. म्हणजे त्या चुकीच्या घटनेमध्ये आपणही भागीदार समजलं जातं, आपणही त्याच्यामध्ये पापाचे भागीदार बनत असतो. म्हणून घरामध्ये जर कुणाकडून घरातल्या दुसऱ्या व्यक्तीचा अपमान घडत असेल किंवा त्याला व्यवस्थित वागणूक मिळत नसेल आणि तरीही ते बघून आपण जर त्याचा प्रतिकार करत नसणार तर समजून घ्या की आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती नाही. अशी जर प्रतिकार शक्ती नसेल तर ती प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी देवी भागवतामध्ये दुर्गाची उपासना करण्याचा उपाय सांगितलेला आहे. जी दुर्गा शक्ती अशी आहे की ज्या दुर्गेच्या उपासनेमुळे मनुष्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते, मनुष्य ती ताकद देतो. जसं काही सैनिक जर असतील आणि ते सैनिक जर सीमेवर उभे असतील, त्यांना शत्रूचा प्रतिकार करायचा असेल तर प्रतिकार करण्यासाठी त्यांना निर्णय शक्तीची आवश्यकता असते की कोणत्या वेळेस मी आधी कुणाला गोळी मारायची आहे. त्याच्यानंतर प्रतिकार करण्यासाठी तेवढं सामर्थ्यही असलं पाहिजे की आपल्याला समोरच्याचे प्राणहरण करायचे आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ही प्रतिकार शक्ती फार महत्वाची असते. सीमेवरचा तरुण जर दुष्टांच्या समोर म्हणजे परकीयांच्या समोर उभा राहून हातामध्ये बंदूक घेऊन उभा आहे आणि जर प्रतिकार करू शकला नाही, योग्य वेळी योग्य निर्णय करू शकला नाही तर समोरच्याची गोळी स्वतःच्या हृदयामध्ये जाऊन स्वतःचं जीवन संपू शकतं. म्हणजे त्याच्यासाठी प्रतिकार शक्तीची गरज आहे, त्वरित निर्णय शक्तीची गरज आहे. अशा वेळेस प्रतिकार शक्ती असण्यासाठी दुर्गाची उपासना सांगितलेली आहे. आणि दुर्गा काय करते तर दुर्गा दुर्गती नाशिनी, ती दुर्गतीचा विनाश करणारी आहे. म्हणून ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जर जप केला तर दुर्गा देवी प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये देत असते. कारण दुर्गा देवी अष्टभुजा आहे, ती आपल्या 8ही हातामध्ये वेगवेगळे 8ही आयुध घेऊन उभी असते आणि प्रतिकार करणाऱ्यांना ती आपल्या वेगवेगळ्या अधिक आयुधांनी त्याचं छेदन करणारी असते. म्हणून दुर्गेची उपासना सांगितलेली आहे. त्याच्यानंतर जर मनुष्यामध्ये ज्ञान शक्ती नसेल, ज्ञान शक्ती म्हणजे कोणती? आपण कथेमध्ये आलो, आपण कथा श्रवण केली आणि आपले घरचे लोक जर कथेमध्ये काही जण आलेले नसतील काही कारणास्तव आणि त्यांनी जर घरी जाऊन तुम्हाला विचारलं आज कथेमध्ये काय ऐकलं आणि तुम्हाला जर ते सांगता येत नसेल की होतं काहीतरी पण देवीचंच होतं, याचा अर्थ आपल्यामध्ये ज्ञान शक्ती कमी आहे. समजा कीर्तनाला आलात, कीर्तन श्रवण केलं आणि घरच्यांनी जर विचारलं कोणता अभंग होता आणि आपल्याला जर तो अभंग सांगता येत नसेल, होता कोणता तरी तुकाराम महाराजांचाच होता पण कोणता तरी, पण कीर्तन छान झालं. आता अभंग समजला नाही तर कीर्तन चांगलं झालं याचा निर्णय आपण करूच शकत नाही. अभंगावर महाराज काय बोलले याच्यावरून कीर्तन कसं झालेलं आहे ही गोष्ट ठरत असते. महाराजांनी किती हसवलं आणि तुम्हाला आडवं तिडवं होईपर्यंत हसवलं आणि मग कीर्तन चांगलं झालं असं जर तुम्ही म्हणत असाल तर ती चुकीची गोष्ट. घेतलेल्या अभंगावर कीर्तनकार काय बोललेले आहे याच्यावर कीर्तन चांगलं झालं की नाही, म्हणजे तसं कीर्तन चांगलंच असतं याच्यामध्ये काही, कारण ते भगवंताचं आहे. परंतु योग्य आहे की नाही हे आपल्याला ज्ञान, जर आपल्यामध्ये ते ज्ञान नसेल, आपण जर ग्रंथ वाचन केलं, घरामध्ये
पारायण केलं, परंतु पारायण केल्यानंतर ग्रंथामधला भाव जर आपल्या लक्षात येत नसेल तर समजून घ्या आपल्यामध्ये ज्ञानशक्तीचा अभाव आहे. आणि अशी ज्ञानशक्तीचा जर अभाव असेल आणि आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं असेल, सर्व शास्त्रांचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, सर्व पुराण जाणून घ्यायचे असतील आणि भगवान परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी गायत्रीची उपासना सांगितलेली आहे. गायत्री मंत्राचा जप सांगितलेला आहे. गायत्री मंत्र कोणता आहे? ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गायत्री मंत्राच्या काही मर्यादा सांगितलेल्या आहेत, परंतु कथा असल्यामुळे आपण गायत्री मंत्र हा उघड स्वरूपाने म्हटलेला आहे. गायत्री मंत्राने ज्ञान शक्ती देवी भगवती प्रदान करत असते. आत्मिक आध्यात्मिक शक्ती प्रदान करणारी शक्ती देवी गायत्री माता आहे. आणि त्याच्यानंतर पाचवं वर्णन आलेलं आहे. जर आपल्या जीवनामध्ये सगळं काही आहे, धन आहे, संपत्ती आहे, वैभव आहे, सगळ्या प्रकारचं आपल्या घरामध्ये सुख सुविधा आहे, जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, परंतु जर जीवनामध्ये आनंदच नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असूनही काही फायदा. आपल्यामध्ये निर्णय शक्ती सुद्धा आहे, ज्ञान शक्ती सुद्धा आहे, आपल्यामध्ये विचार शक्ती सुद्धा आहे, आपल्यामध्ये द्रव्य शक्ती सुद्धा आपल्याकडे आहे, सगळं काही आहे, परंतु आनंद जर नसेल तर बाकीचं सगळं असूनही नसल्यासारखं आहे. म्हणून जर जीवनामध्ये आनंद नसेल तर त्याच्यासाठी एकच उपाय, एकच आराधना सांगितलेली आहे, ती म्हणजे श्री राधाजींचं नामस्मरण. एक राधाजींची जर आराधना केली, श्री राधायै स्वाहा या मंत्राचा जप केला आणि हाही मंत्र येत नसेल तर फक्त राधा या मंत्राचा जरी जप केला तरी राधा मंत्राचा जप केल्यानंतर काय होईल म्हणतात की जीवनामध्ये आनंद जो आहे
तो राधाजींच्या आराधनेने प्राप्त होतो. आपल्याला समजलंय की आपल्यामध्ये कोणती शक्ती कमी आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण लक्षात घ्यायचंय की नेमकी आपण कोणत्या देवाची आराधना करायची आहे. जसं आपल्या शरीरामध्ये एखादं विटॅमिन कमी आहे, ए विटॅमिन कमी असेल, बी कमी असेल, सी कमी असेल, डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुमच्यामध्ये विटॅमिन सी ची कमी आहे, त्यावेळेस डॉक्टर सांगतात की तुम्हाला संत्री खावी लागेल, तुम्हाला हे पदार्थ खावे लागतील वगैरे वगैरे, की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं ते विटॅमिन तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये असणारा तो त्रास कमी होईल. तशाच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जे कमी आहे त्या कमी जाणून आपण कोणत्या देवाची आराधना केली पाहिजे हे जर आपण निश्चित केलं तर आपण 9 दिवसामध्ये त्या देवाची आराधना केल्यानंतर आपल्या जीवनातली कमतरता भरून काढू शकतो, आपल्या जीवनाला परिपूर्ण करू शकतो. म्हणून सगळ्यात अधिक जर सर्व काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी श्री राधाजींची आराधना सांगितलेली आहे. हो मैंने रटना लगाई रे राधा तेरे नाम की, मैंने रटना जागेवर उभं राहायचे नृत्य करण्यासाठी. श्री राधाजींना आपल्याला शरण जायचं. ज्यांना नृत्य करायचं असेल 2 मिनिट पाय मोकळे करून घेण्यासाठी जागेवर उभे राहा. लाजायची गरज नाही, उभे राहा. श्री राधाजी आनंद देणारी शक्ती आहे. म्हणून सगळ्यांनी नृत्य करून काया वाचा मनाने आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी श्री राधाजींचं मुखाने भजन, हातांनी टाळ्या आणि पायांनी पावले. खाली होते जास्त. रटना लगाई रे, मैंने रटना लगाई रे राधा तेरे नाम की, मैंने रटना लगाई रे राधा तेरे नाम की, मैंने रटना लगाई रे राधा तेरे नाम की, मैंने रटना लगाई रे राधा तेरे नाम की.
शरण लागी राधारानी। जय जय श्री राधे। खाली बसून ज्याला जीवनामध्ये सगळं काही प्राप्त करायचं असेल त्याच्यासाठी उपाय एक आहे, श्री राधाजींचं नामस्मरण। राधा म्हणजे काय आहे? राधा म्हणजे सर्व जगाचा आधार आहे। राधा काय आहे म्हणतात? राधा साध्यम साधनम यस्य राधा मंत्रो राधा त्रीच राधा सर्व राधा जीवना यस्य राधा 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 वाचक्यो तस्य शेषम्। किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। जुबां पे राधा 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 नाम हो जाए,
ज्याच्या मुखामध्ये रात्रंदिवस श्री राधाजींच्या नामाचा जप आहे, राधा जगत आधार आहे, राधा सर्व मंत्राचा सार आहे, राधा सगळ्यांची आराध्य आहे, म्हणून ती राधा आहे. ज्या राधाजींचं स्मरण भगवान महादेवही करतायत, भगवान ब्रह्मदेवही करतायत, आणि राधा या मंत्राचा जप भगवान श्रीकृष्ण सुद्धा करतायत. ज्यांच्या नामाचा जप केल्यानंतर सर्व काही प्राप्त होतं. राधा सर्व मंत्राचा सार आहे. वृंदावनामध्ये जर कधी गेलात, वृंदावनामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघणार की वृंदावन भगवान श्रीकृष्णाचं आहे, परंतु कृष्ण कृष्ण कोणीही म्हणत नाही. सगळेजण काय म्हणतायत? राधा राधा म्हणतात. 13-14 वर्षांपूर्वी, मला वाटतं 12 वर्षांपूर्वी, जेव्हा वृंदावनामध्ये गेलो, एका महात्म्यांच्या आश्रमामध्ये थांबण्याचा प्रसंग निर्माण झाला आणि तिथल्या महात्म्यांना मी प्रश्न विचारला, महाराज, वृंदावन म्हणजे भगवान श्रीकृष्णाची नगरी आहे आणि कृष्णाचं दर्शन करण्याच्या इच्छेने आम्ही इथपर्यंत आलोत, परंतु या ठिकाणी झाडावरही नाव राधा, घरांवरही नाव राधा, याचक एखादा भिकारी असेल तोही म्हणतोय राधा, जर एखादा गाडी चालवत असेल तर तोही म्हणतोय राधा राधे राधे, राह दे राह दे राधे राधे. एखादा गरीब असेल तोही राधा म्हणतोय, एखादा दुकानदार असेल तोही राधे राधे म्हणतोय. या ठिकाणी राधा नावाचाच जप का केला जातो? त्या महात्म्यांनी सुंदर उत्तर दिलं, म्हटले छलिया आहेत श्रीकृष्ण, आणि श्रीकृष्णाची भक्ती केली तर ते अनेक प्रकारांनी आपली परीक्षा बघतात. सहजासहजी काहीही देत भगवान महादेव तरी लवकर प्रसन्न होत आहेत, परंतु हे महाशय लवकर प्रसन्न होत, ते सगळ्या अंगाने परीक्षा बघतात आणि सगळ्या अंगाने परीक्षा बघितल्यानंतर मग साधकाच्या समोर उभे राहतात, तेव्हा साधकाच्या पुढे प्रसन्न होत. किती परीक्षा बघतायत? जर एखाद्या साधकाला विचारलं तर तो साधक एकच उत्तर देईल, जसा ऊस त्याचा रस काढण्यासाठी घाण्यात घातला आणि त्या ऊसाचा जसा चोथा बाजूला केला म्हणजे त्याच्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही, त्याला 4-5 वेळेस त्या ठिकाणी घातलं जातं, मग त्याचा रस काढला जातो. तसं सर्वांगाने परीक्षा घेतात, सहजासहजी भक्तावर कृपा करत नाही. परंतु अशा वेळेस जर राधा नामाचा जप जर केला, राधा नामाचा जप केल्यानंतर श्री राधाजी भगवान श्रीकृष्णाला आदेश देते की या भक्तावर दया करा, या भक्ताला प्रसन्न व्हा, याला दर्शन द्या. त्यावेळेस राधाजींचा आदेश मानून जर तो भक्त परिपूर्णही नसेल, योग्यही नसेल, तर भगवान श्रीकृष्णाला त्या भक्तावर दया करावी लागते, कृपा करावी लागते, दर्शन द्यावं लागतं. म्हणून श्रीकृष्णाचा जप कोणीही करत नाही, राधाजींच्या नामाचा जप करताय. राधे राधे बोल हरि आएगी, आएगी हरि आएगी, राधे राधे बोल हरि आएगी, आएगी हरि आएगी, राधे राधे बोल हरि आएगी, आएगी हरि आएगी, राधे राधे बोल हरि आएगी, आएगी हरि आएगी. तेरे घर भी आएंगे घनश्याम, हे निकली गारी भक्ति का परिणाम, तेरे घर भी आएंगे घनश्याम. वृंदावन कहाँ दूर गए, बरसाना कहाँ दूर गए, बस तेरी नजर का कसूर. राधे राधे बोल हरि आएंगे, आएंगे हरि आएंगे, राधे राधे बोल हरि आएंगे, आएंगे हरि आएंगे, बोल हरि आएंगे, आएंगे हरि आएंगे, राधे राधे बोल हरि आएंगे,
भगवान श्री हरीची, भगवान श्री कृष्णाची कृपा होते. म्हणून राधा हे सर्वस्वाचं सार आहे. या 9ही दिवसांमध्ये जर आपल्याला अशी काही साधना करायची असेल तर आपण निश्चित करू शकतो. ज्याच्यामध्ये बुद्धी कमी असेल, बल कमी असेल, त्याने हनुमान चालिसेचा जरी 9ही दिवस जप केला तरी सुद्धा प्रभावी उपाय आहे. मनुष्याला सर्व काही प्राप्त होत असतं. एक मंत्र प्रभावी आहे. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकर सुधारी बरनौ रघुवर विमल जसु दायकु फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. या मंत्राचा जर जप केला तर बल, बुद्धी, विद्या आणि विकार सुद्धा दूर होत आहेत. या चौपाईचा जर जप केला, ज्याला भूतबाधा झालेली असेल त्याने हनुमान चालिसेमधला भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे, या चौपाईचा जरी जप केला तरी सुद्धा भूतबाधा दूर होत असते. तसं बघितलं तर प्रत्येक चौपाईमध्ये वेगवेगळ्या महत्व सांगितलेलं आहे. आपल्याला वेळ नाही तर 40ही चौपायांच्या प्रत्येक चौपाईने काय प्राप्त होतं या ठिकाणी मी सांगू शकते, परंतु आपला विषय या ठिकाणी वेगळा आहे. सांगायचं तात्पर्य की आपण 9ही दिवस काहीही करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला काही साध्य सिद्ध करायचं असेल तर ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. अशा स्थितीमध्ये